संत तुकोबांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान झालंय। वारीची महाराष्ट्राला हजारो वर्षांची परंपरा आहे। वारी हा एकट्या दुकट्याचा अनुभवण्याचा आनंद नव्हे, तर त्याग, निस्पृह, सांघिक भावना, सात्विकता निर्माण करण्याचा एक अनोखा मार्ग आहे। या पालखीचा आणि या वारीचा इतिहास काय आहे, चला तर मंडळी जाणून घेऊया। पंढरीची वारी एकट्यानं नव्हे, तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे। कारण इथं वैयक्तिक नाही, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व। ही वारी कशी करायची, तर ही वारी अभंगात तल्लीन होत भक्ती रसात नाहून करायची। कुंचे पताकांचे भार, आले वैष्णव डिंगर, भेणे पडती यमकिंकर, नामे अंबर गरजतसे। आजी म्या देखली पंढरी, नाचतात ती वारकरी, भार पताकांचे करी, भीमा तिरी आनंद। माऊलींचा हा अभंग। पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभवच नव्हे, तर महाराष्ट्राची ओळख। सामाजिक एकोपा, बंधुभाव शिकवणाऱ्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि हो, इतिहास सुद्धा। सुरुवातीला 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत, म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकोबांपर्यंत अशी एकूण 400 वर्ष वारकरी दिंड्यांची परंपरा पूर्वापार पद्धतीनं अगदी आज तागायत पाहायला मिळते। संत तुकोबा महाराजांच्या प्रयाणानंतर वारीची ही परंपरा त्यांचे बंधू म्हणजेच कान्होबा आणि त्यांचे पुत्र नारायण महाराज हे मोठ्या निष्ठेनं आणि भक्तिभावानं पुढे चालवत आहेत। पण कान्होबांच्या निधनानंतर वारीत सगळ्यांनाच चुकचुकल्यासारखं वाटायला लागलं आणि म्हणूनच यातून काहीतरी समाधानाचा आणि दुःखाची तीव्रता कमी करण्याचा मार्ग काढणं हे क्रमप्राप्त होतं आणि नारायण बाबांनी तो काढला सुद्धा। नारायण बाबांनी वारी परंपरेत पहिल्यांदाच तुकोबांच्या आणि माऊलींच्या म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्या। त्या पादुकांसह भजन करत पंढरीची वारी चालायला सुरुवात केली। त्यामुळे ज्ञानोबा आणि तुकोबा पालखीत आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पंढरीची वाट धरतोय अशी वारकऱ्यांची धारणा बनली आणि ही धारणा, ही भावना आज तागायत कायम राहिली। नारायण बाबांनी सुरू केलेला हा उपक्रम साधारणपणे इसवी सन 1680 पासून 1835 पर्यंत अगदी आज तागायत अव्याहतपणे सुरू आहे। पण झालं असं, 1835ला देहू संस्थांमध्ये आणि तुकोबांच्या वंशांमध्ये मालकी हक्कावरून तसंच सेवेच्या प्रश्नावरून थोडासा वाद झाला। त्यामुळे त्याचा उपसर्ग पालखी सोहळ्याला होऊ नये म्हणून शिंद्यांचे सरदार हैबतराव आरफळकर यांनी माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली। या कामात हैबतराव बाबांना सरदार शितोळे, त्याचप्रमाणे बाबासाहेब आजरेकर यांची भरीव मदत झाली। परिणामतः आजही माऊलींच्या पालखी सोहळ्यात शितोळे सरकार आणि आजरेकर यांना अगदी मानाचं स्थान आहे। तर माऊलीत देहूतून संत तुकोबांची पालखी आज भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेने रवाना झाली। पुढे 24 दिवस हा सोहळा उत्तरोत्तर महाराष्ट्राला समृद्ध करणारा ठरणार आहे। या अवर्णनीय सोहळ्याची लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोननं टिपलेली ही दृश्य पाहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।